हे मी सांगतो। कारण ज्या पद्धतीनं पुरंदरचं मंत्री महोदय बोलतात, पुरंदरच्या मला वाटतं 14 गाव तिथे येतात। माझ्याकडे आता कोणतेही ब्रीफिंग नाही तरी मी बोलतो त्याच्यात, कारण पुरंदरचे जवळपास 14 गाव त्याच्यात येतात। मागच्या वर्षी त्या ठिकाणी लाठीमार झाला होता आणि एक वृद्ध महिला तिथे मृत्युमुखी पडली होती। सभापती महोदय हे 75 कोटीचं 6000 कोटी पुरंदर पुरतं करणार असेल तर आपण समजू शकतो, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या MIDC जर स्थिती समजून घेतली तर MIDC परस्पर विरोधी धोरण या संदर्भात ठिकठिकाणी सभापती महोदय दिसतं। उदाहरणार्थ पुरंदरमध्ये जिथं विमानतळ होणार आहे सभापती महोदय, आपल्याकडच्या म्हणजे मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या जमिनी सभापती महोदय तिथं, ज्या शिंदेंच्या होत्या, पवारांच्या होत्या, त्या अग्रवालांच्या झाल्या, लोढांच्या झाल्या, अशा जमिनी आहे माझ्याकडे सातबारे सगळे सभापती महोदय 14च्या 14 गावाचे, आणि मी स्वतः तिथे गेलेलो आहे सभापती महोदय। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होतात कशा? जर तुम्ही 75 कोटीचा आता 6000 कोटी करणार करा, 6000 ने जितके कोटी लागेल एखाद्या प्रकल्पाला काय हरकत नाही। विमानतळ तिथं बारामतीला जवळ विमानतळ आहे सभापती महोदय, तिथं पुण्याचं विमानतळ आहे। असं असताना पुरंदरचं विमानतळ करण्याचा घाट घातला जातोय, सुपीक जमिनी सभापती महोदय, सगळ्या अतिशय सुपीक, सगळ्या बागायती जमिनी सगळ्याच्या सगळ्या गावांच्या। तिथं मला वाटतं आर्मीचं पण जवळच एक सेंटर, एअरफोर्सचं पण तिथं आहे। आणि मग असं असताना MIDC या ठिकाणी जाऊन जाणीवपूर्वक MIDCची एक मोरस अप्रेंटी ठरलेली सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये MIDCचे अधिकारी किंवा कोणी असेल आधीच लोकांना माहिती असतं की इथे प्रकल्प होणार आहे सभापती महोदय। इथं आता जिरवळ साहेब बसलेले, दिंडोरीला MIDC झालेले, किती लोकांनी प्लॉट घेतले सांगावं? सिन्नरला MIDC झाली, किती लोकांनी प्लॉट घेतले सांगावं? सभापती महोदय, अशा पद्धतीनं भूसंपादन करणारी टोळी एक MIDC मध्ये काम करते, जीच ठरवते की भूसंपादन कुठं झालं पाहिजे आधी ती घडते आणि मग MIDC ती जागा घ्यायचं ठरवते। अशा पद्धतीनं एक MIDC जर तुम्ही सगळ्या मागच्या काळातल्या MIDCचा ॲक्वायझेशनची जर मोडस ऑपरेंटी चेक केली तर सभापती महोदय असंच आहे। मी दिंडोरीचं सांगतोय, मी सिन्नरचं पण MIDC सांगतो, किती लोकांनी प्लॉट घेतले आतापर्यंत? घेतलेच नाही सभापती महोदय। परंतु कोणीतरी व्यापारी येतं, जमिनी खरेदी करतं, सरकारकडे प्रस्ताव होतं आणि नंतर MIDC ती जागा ॲक्वायझेशन करतं। सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये तर एक मोठा जोक आहे, आमच्याकडे नव्याने एक आरापूर नावाची MIDC होऊ लागलेली आहे संभाजीनगर गंगापूर रोडला। इथं समोर माळरान उजाड अशी खडकाळ जमीन पडलेली, खडकाळ। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे, मंत्र्याचे शेती आहे तिथं मोठ्या प्रमाणात, शेती म्हणजे जमिनी तिथं सभापती महोदय। मी नाव नाही सांगत, कोणाचं नाव नाही सांगत, सत्ताधारी पक्षाचेच आणि भारतीय जनता पार्टीचेच हेही सांगतो मी। मंत्री आणि आमदारांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे, जमीन खडकाळ आहे, आणि त्याच्या अपोजिटला सुपीक जमीन आहे सभापती महोदय, तिथं ॲक्वायझेशन सरकार करतंय। जी खडकाळ पडलेली आहे, जिथं पीक काही पिकत नाही, ती जमीन MIDC घेत नाही, आणि जिथं चांगले शेतकरी आहे, जिथं बागायती पीक आहे समोरचा भाग, तिथं सभापती महोदय ॲक्वायझेशनचा आरापूर MIDC। बरं, आता MIDCला जागा लागते तर संभाजीनगरात MIDC मध्ये आहे, तर संभाजीनगरचे MIDC सगळं रेसिडेन्शियल करते, MIDC सगळं निवासी करतंय, हे कसं काय करताय? आणि घेतोय कोण? पुन्हा सत्ताधारी पक्षाचे लोक सभापती महोदय। म्हणजे हे परस्पर विरोधी धोरण MIDCचं तुम्ही सगळ्या मुदती वाढवतायत, सगळ्या पद्धती वाढवताय। संभाजीनगरमध्ये चिकलठाणा MIDC सभापती महोदय, MIDCचे प्लॉट हे सगळे, आणि हे सभापती महोदय रेसिडेन्शियल करायचा घाट घातलेला आहे। आणि या बिल्डर लोक मग नंतर मुलाखती घेतात की आम्ही प्लॉट कोणाला देऊ, आणि जमीन कोणाची? MIDCची सभापती महोदय। एकीकडे MIDCची जमीन उपलब्ध आहे, ते MIDC रेसिडेन्शियल करते, आणि एकीकडे MIDC दुसऱ्या ठिकाणी ॲक्वायझेशन करते। परस्पर धोरण MIDCचं सध्याच्या घडीला सभापती महोदय चालू आहे, आणि मला असं वाटतं या सगळ्या बाबी सुद्धा समोर येण्याची आवश्यकता आहे। MIDC मध्ये ज्या पद्धतीनं, जर मला असं वाटतं जर एखाद्या MIDCचं रेसिडेन्शियल करायचं असेल तर म्हाडाला द्या, सिडकोला द्या, खाजगी लोकांना कशासाठी देता तुम्ही? म्हाडाला द्या, नाही तर सिडकोला द्या ना। जर तुम्हाला फार रेसिडेन्शियल MIDC कुठे जर इंडस्ट्री चालू नसेल, तिथं जर तुम्हाला रेसिडेन्शियल काय करायचं असेल तर सरकारच्या एजन्सी आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्यांना द्या। परंतु बिल्डरांना या जागा MIDCच्या जुन्या जागा दिल्या जातात सभापती महोदय। आणि म्हणून हे जे पुरंदरच्या विमानतळाच्या निमित्तानं हा जो घाट घातलेला आहे सभापती महोदय, विमानतळ होतंय, विकास होतोय, विकासाला विरोध करायचं कारण नाही,
जमिनी कोणी घेतलेल्या आहे सभापती महोदय एकदा तपासा. माझ्याकडे सगळे सातबार आहे त्या 14 गावाचे, सगळे मागच्या 2-4 वर्षातल्या जमिनी घेतलेल्या आहे सभापती महोदय, नावानिशी सातबार आहे, तिथल्या शेतकऱ्यांचे नाही. आणि या सगळ्या याला आंदोलन केलं गेलं तर एक म्हातारी त्या ठिकाणी सभापती महोदय पोलिसांच्या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे. आणि म्हणून ही मुदत वाढवत असताना MIDCनं या धोरणाच्या विषयी सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे. एवढंच या विधेयकाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे सभापती महोदय. अनिल परब. सभापती महोदय, अंबादास दानवे यांनी सांगितलं ते काही मी पुन्हा रिपीट करत नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कर्ज वाढवण्याची क्षमता म्हणजे कर्ज ज्या वेळेला वाढवलं जातं तेव्हा कर्ज घेण्याची क्षमता म्हणजे 75 कोटी कुठल्याही एखाद्या संस्थेला एक मर्यादा असते की ती संस्था किती कर्ज घेऊ शकते. आता ती जर 75,000 वरना 6,000 कोटीवरती जाणार असेल तर ती किती पट वाढली. त्याच्यासाठी जे काही निकष लागतात कर्ज घेण्याची क्षमता याचे जे निकष लागतात ते निकष पहिले पूर्ण झाले आहेत का. कारण तुम्ही 75,000 वरना सरळ 6,000 कोटी मागताय, 75 कोटीवरना सरळ 6,000 कोटी मागताय. त्याच्यामुळे तेवढी आर्थिक क्षमता त्या मंडळाची ह्या प्रोजेक्टसाठी आहे की नाही हा खरा मूळ प्रश्न याच्यातला. आणि त्याच्यावरती परत कर्ज घेता म्हणजे कर्ज रिपे करण्याची क्षमता ही देखील नेहमी तपासून बघितली जाते. तर या बाबतीत मंत्र्यांनी खुलासा करावा की कर्ज घेण्याची क्षमता आणि ती रिपे करण्याची क्षमता या बिलामध्ये आहे की नाही. असेल तर त्याच्या बाबतीतलं थोडंसं सविस्तर मार्गदर्शन आम्हाला करावं. सभापती महोदय, सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ सदस्य दानवे साहेबांनी 2 मुद्दे उपस्थित केले की पुरंदरला या संदर्भातली जागा निश्चित करताना तिथंच का केली. पुण्याला जवळ विमानतळ आहे, पुन्हा मिलिटरी बेस एक बाजूला आहे. तर या संदर्भामध्ये आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडनं ज्या फिजिबल साईट्स आहेत जवळपास त्याची या ठिकाणी आपण त्यांचा सल्ला या ठिकाणी घेत असतो. त्यानुसार ती निश्चित केलं आणि मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अशा पद्धतीनं 85% लोकांनी तिथल्या ही आपसंमती म्हणजे डिस्कशन करून चर्चा करून वाटाघाटी करून दर निश्चित करून त्याला संमती दिलेली आहे. आणि वरच्या 15% लोकांची जी संमती राहिलेली आहे तिथं जिल्हाधिकारी जाऊन स्वतः त्या गावांमध्ये तिथल्या परिसरामध्ये जाऊन कॅम्प घेत आहेत. लोकांना त्या ठिकाणी जमिनीचा तो भाव किंवा त्यांची जी काय मागणी असेल त्याप्रमाणे जर दर वाढवून द्यायचा असेल बागायत जमिनी असतील त्याला तर त्या बाबतीत जिल्हाधिकारी प्रयत्न करतात. 31 जुलै 2026 ही शेवट तारीख त्यांनी संमती घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने वाटाघाटी करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि सन्मान्य सभापती महोदय, त्यामुळं आणि दुसरं दानवे साहेबांनी जे सांगितलं संभाजीनगर की ज्या ठिकाणी सुपीक जमिनी एका बाजूला आहेत आणि खडकाळ जमिनी दुसऱ्या बाजूला आहेत तर ती खडकाळ जमिनी सोडून सुपीक जमिनीचं ॲक्विजिशन MIDC करते आहे काय तर त्याची आत्ता माहिती माझ्याकडे नाही. पण त्याची माहिती मी प्राप्त करून आपल्याला अधिवेशन संपण्यापूर्वी दानवे साहेबांना त्याची सगळी सविस्तर माहिती देतो. माननीय परब साहेबांनी सांगितलं की क्षमता 75 कोटीवरनं 6,000 कोटीवर ही कर्ज उभारण्याची क्षमता आहे. आणि हे 6,000 कोटी परस्पर आपल्याला भूसंपादनाचे जे पैसे द्यायचे आहेत शेतकऱ्यांना त्याच्यासाठीचे हे पैसे उभारायचे आहेत. आणि ह्याचं जे रिपेमेंट आहे हे आपल्याला आर्थिक क्षमता महामंडळाची ऐकता आर्थिक क्षमता तपासून घेतलेली आहे. आर्थिक क्षमतेचं फिजिबिलिटी महामंडळाची आहे अशा पद्धतीचा आपल्याकडे अहवाल प्राप्त झालेला आहे. आणि ह्याचं रिपेमेंट हे पुरंदर विमानतळ प्राधिकरण जे या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे ज्या प्राधिकरणामार्फत हा सगळा एअरपोर्टचा प्रोजेक्ट राबवणार आहे त्याच्यामध्ये सिडको 51% आहे, PMRD 19% आहे, MADC 19% आहे आणि MIDC 15% आहे. या प्राधिकरणामध्ये एवढे सगळे हिस्सेदार या ठिकाणी आहेत. आणि मूळतःच हे सगळे पैसे जे 6,000 कोटी रुपये आपण हुडको मार्फत कर्ज म्हणून उभं करणार आहोत ते पूर्ण पैसे हे त्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे देण्यासाठीचे आहेत. इतर सुद्धा सन्मान्य सदस्यांनी ज्या सूचना MIDCच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचा सुद्धा निश्चित सकारात्मक विचार आपण करू. माझी सभागृहाला विनंती आहे की आपण हे विधेयक संमत करावे. कपात नाही नाही मागे घेतलं नाही ना. मागे घेतो कपात सूचना मागे घेतो.
प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 36